श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे कार्तिकी एकादशी. या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. आषाढी एकादशीला जशी पंढरपूरची वारी केली जाते तसेच हजारो वारकरी कार्तिकी एकादशीलाही पंढरपूरची वारी करून विठ्ठल दर्शन घेतात. या दोन एकादशींच्या दरम्यान चातुर्मास पाळला जातो. दक्षिणायन ही देवांची रात्र मानली जाते तर उत्तरायण हा देवांचा दिवस. कर्क संक्रांत आषाढ मासात येते, म्हणूनच आषाढ शुद्ध एकादशीस देवशयनी एकादशी म्हटले आहे. त्या दिवशी देव झोपी जातात अशी समजूत रूढ आहे. कार्तिक शुद्ध एकादशी देव झोप घेऊन जागे होतात, म्हणून तिला प्रबोधनी एकादशी म्हटले जाते. तसेच एकादशीच्या दुसऱ्या दिवसापासून तुळशी विवाह देखील आरंभ होत आहे. कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एका दिवशी तुळशीचा श्रीकृष्णाशी विवाह लावण्याची पद्धत आहे. तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य मिळते अशी मान्यता आहे. भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीला फार महत्त्व आहे. श्री विष्णूला तुळस प्रिय असल्यामुळे तिला हरिप्रिया असेही संबोधले जाते. तुळशी वाचून केलेली विष्णूची पूजा व्यर्थ ठरते असेही पद्मपुराणात म्हटले जाते. समुद्र मंथनातून जेव्हा अमृत निघाले तेव्हा त्याचा थेंब जमिनीवर पडला, त्यापासून तुळस या वनस्पतीचा जन्म झाला असे म्हणतात. तुळशी विवाह झाल्यानंतर चातुर्मासात जी व्रते घेतलेली असतील तर त्या व्रतांचे देखील उद्यापन या दिवशी करतात. आता उद्या आहे कार्तिकी एकादशी. या एकादशीच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचे नाव घेत नाही. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे देखील फळ आपल्याला काही केल्या मिळत नाही. आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी. तसेच प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची देखील प्रगती व्हावी. मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये मुलांनी मागे राहू नये. पण पाहिजे तसे होत नाही. मुलं अभ्यास तर करतात, पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांचे अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही. घरामध्ये संतान प्राप्ती होत नाही. घरामध्ये पैसा येत नाही. पैसा आला तर तो स्थिर राहत नाही. अशा भरपूर समस्या आपल्या समोर उभ्या असतात. तर या सर्व अडचणी, अडथळे दूर होण्यासाठी आपण उद्या काही उपाय करायचे आहे. तर कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. आता उद्या आहे एकादशी तिथी. आता या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो, जी काही सेवा करत असतो, ती सेवा ही फलदायी ठरत असते. उद्या शक्यतो तरी तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे जर शक्य नसेल तर पिवळा रुमाल आपण दिवसभर सोबत ठेवावा. फक्त चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे नाही. या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करायची आहे. मग आता आपल्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीला आपण अभिषेक करायचा आहे. मग अगोदर शुद्ध जलाने, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर भगवान विष्णूंना आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. नवीन वस्त्र देखील तुम्ही परिधान करू शकता. विष्णूंना ज्या पण वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू त्यांना तुम्ही अर्पण कराव्या. मग पिवळ्या रंगाची फळे असतील, पिवळ्या रंगाची फुले असतील तर ती देखील अर्पण करावी. तसेच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण उद्या तुळशीपत्र भगवान विष्णूंना जरूर अर्पण करायचं आहे. 11 तुळशीपत्र तुम्ही अर्पण करू शकता. आता ही 11 तुळशीपत्र तुम्ही प्रथम स्वच्छ धुवून स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत ही 11 तुळशीपत्र भगवान विष्णू समोर ठेवायची आहे. त्यानंतर आपली इच्छा मनोकामना विष्णूंना सांगायची आहे. या उपायामुळे आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते अशी मान्यता आहे. तर आता या दिवशी आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे. तुळशी समोर आपण केर कचरा ठेवायचा नाही. तुळशीजवळ आपण तुळशीच्या भोवताली रांगोळी काढायची आहे. लक्ष्मीची पावलं काढायची आहे. त्या पावलामध्ये हळद टाकायची आहे, कुंकू टाकायचं आहे. तसेच तुळशीजवळ आपण एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. आपण एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये आपण कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे. कुंकू घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडंसं गुलाबजल किंवा गंगाजल टाकू शकता. त्याने स्वस्तिक काढायचं आहे. कुंकुवाने स्वस्तिक काढून झाल्यानंतर त्यावरती थोड्याशा अखंड अक्षता अर्पण करायच्या आहे. एक मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे. इच्छापूर्तीसाठी कणकेचा दिवा बनवला जातो. तुम्हाला जर कणकेचा दिवा बनवणे शक्य असेल तर आवर्जून कणकेचा दिवा बनवावा. कणकेचा दिवा बनवत असताना त्यामध्ये मीठ न टाकता आपण हळद टाकायची आहे.
तर आता आपण जर मातीची पंती घेतली असेल तर या दिव्यामध्ये तुम्ही शुद्ध तूप टाकण्याचा प्रयत्न करा. शुद्ध तूप नसेल तर तिळाचं तेल, मोहरीचं तेल टाकू शकता. या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे, कारण की हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते. आता हा दिवा प्रज्वलित झाल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे. आता आपल्याला 11 हरभरा डाळ घ्यायची आहे, म्हणजे जी चणा डाळ असते ती चणा डाळ ची आपल्याला 11 दाणे घ्यायची आहे. आपण तुळशीजवळ बसायचं आहे. बसताना आसन घेऊन बसावं. आसन हे काळ्या रंगाचं नसावं. आता ही सेवा घरातील कोणत्याही व्यक्तीने केली तरी पण चालेल. ताई, दादा, आजी, आजोबा, तुमच्या घरातील मुलं देखील हा उपाय, ही सेवा करू शकता. फक्त मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही. तर आपण 11 हरभरा डाळ एका वाटीमध्ये घ्यायची आहे आणि आपल्याला 1 हरभरा डाळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि भगवान विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहे आणि ही हरभरा डाळ आपल्याला तुळशीजवळ अर्पण करायची आहे. अशाच प्रकारे आपण 11 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत ही हरभरा डाळ तुळशीजवळ अर्पण करायची आहे. आता अर्पण करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, ती तुळशी माताला सांगायची आहे. मग अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येत असेल पण तो पैसा स्थिर राहत नसेल किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नसेल, मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, त्यांना जे काही अडचणी अडथळे येत असतील तर त्याबद्दल आपण तुळशी माताला सांगायचे आहे. आता यानंतर आपण तुळशीला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे आणि तुळशीजवळ बसून आपण कनकधारा स्तोत्राचे पठण करायचे आहे. आपल्याला 11 वेळा कनकधारा स्तोत्र पठण करणे शक्य असेल तर आवर्जून 11 वेळा कनकधारा स्तोत्र पठण करावे किंवा तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता. श्रवण केलं तरी पण चालेल. त्यानंतर आपण तुळशीला प्रदक्षिणा करायची आहे. तुम्ही 7 किंवा 11 तुळशीला प्रदक्षिणा करू शकता. तुळशीला प्रदक्षिणा करणे जर शक्य नसेल तर आपण स्वतःभोवती प्रदक्षिणा करायची आहे. तर आपण प्रदक्षिणा करत असताना देखील ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप हा करायचाच आहे. यामुळे भगवान विष्णूंचा व माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो. तसेच या दिवशी आपण तुळशीला एक पिवळा धागा देखील अर्पण करायचा आहे. आपण एक पिवळा धागा घ्यायचा आहे, त्याला आपण 11 गाठी बांधायच्या आहे. या 11 गाठी बांधत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत 11 गाठी बांधाव्या. त्यानंतर आपण हळदीमध्ये गंगाजल टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपण हा पिवळा धागा बुडवून घ्यायचा आहे. आपण हा धागा तुळशीच्या जाड फांदीला बांधायचा आहे किंवा तुळशीच्या खोडाजवळ देखील तुम्ही हा धागा बांधू शकता. बांधत असताना देखील आपण भगवान विष्णूचा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. आता हा धागा बांधून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती सांगायची आहे. मग अगदी नोकरी व व्यवसायामध्ये अडचणी अडथळे येत असतील तर ते देखील तुम्ही सांगू शकता किंवा घरामध्ये संतान प्राप्ती होत नसेल, विवाह हा वेळेवरती जुळून येत नसेल, जे काही आहे ते आपण तुळशी मातेला सांगायचे आहे. आता हा धागा बांधून झाल्यानंतर आपण तुळशीजवळ बसून विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे आहे. विष्णू सहस्रनामामध्ये भगवान विष्णूंची 1000 नावे आहे. आपण 1000 नावांचा उल्लेख करायचा आहे किंवा तुम्ही मोबाईलवरती विष्णू सहस्रनाम लावून दिले आणि श्रवण केले तरी पण चालेल. आता हा उपाय आपण सकाळीच करायचा आहे. सकाळी जर करणे शक्य नसेल तर सायंकाळी जरी हा उपाय केला तरी पण चालेल. तसेच या एकादशीच्या दिवशी आपण सायंकाळी देखील तुळशीजवळ एक दिवा जरूर प्रज्वलित करायचा आहे. यामुळे आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होते व घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.